भंडारी समाज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून ब्रिटिशांमध्ये पहिलं ब्रिटिश गेल्यानंतर भारतातलं जे पहिलं पोलीस दल होतं ते भंडारी मिलिशिया नावाचं होतं आणि ते 500 भंडारी पोलीस या मुंबईचं रक्षण करत होते। आणि या महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आहे आणि ह्या संपूर्ण सागरी किनारपट्टीवर अगदी गोव्यापासून पालघर डहाणूपर्यंत हा भंडारी समाज विस्तारलेला आहे। आणि जसं नौकानयन बंद झालं, आपलं आरमार बुडालं, त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये ताडीमाडीचा व्यवसाय हा समाज करू लागला, हॉटेल व्यवसाय करू लागला आणि जवळजवळ ह्या महाराष्ट्रामध्ये 70 ते 80 हजार भंडारी बांधव या महाराष्ट्रामध्ये आहेत। आणि किनारपट्टीला अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये भंडारी समाजाची लोकसंख्या ही लक्षणीय आहे। बाकी पश्चिम महाराष्ट्रात वगैरे आपला समाज कमी आहे, परंतु किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर आहे। भंडारी समाजाचं अधिवेशन गेल्या महिन्यामध्ये 25 ऑगस्ट रत्नागिरीमध्ये झालं होतं। त्या अधिवेशनाला नांदेड, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील भंडारी बांधव आणि भंडारी मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भंडारी समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यासाठी काय फार मोठे हजारो कोटी रुपये लागणार नाहीयेत, परंतु भंडारी समाजाची अस्मिता ही जपणे ही भंडाऱ्यांसाठी फार मोठी गरज आहे। आणि त्याच्यावर भंडारी समाज हा लढवया समाज जो न्याय देईल त्या न्यायी राजासाठी लढणारा, मान तुटली तरी लढणारा आपला भंडारी समाज आहे। आणि या भंडारी समाजाला न्याय देण्याचं काम जर ह्या सरकारने केलं तर नक्कीच हा भंडारी समाज या सरकारच्या पाठी उभा राहील। देश परदेशात व्यापार करणारा हा भंडारी समाज आहे आणि समुद्रावर अधिराज्य गाजवणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं आरमार उभं करणारा आणि जगज्जेत्या ब्रिटिशांचा, ज्यांचा फ्रेंच, पोर्तुगीज, डच, सिद्धी हे कोणी पराभव करू शकले नव्हते, अशा जगज्जेत्या ब्रिटिशांचा पराभव, पहिला पराभव हा मायनाक भंडारी यांनी केला होता। आणि जगामध्ये फार मोठं काम या समाज